मंगल कुंदाउदर सावधान गंगा सिंधु सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया जर्मन्वती वेदिका मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. काल परवा गावखेड्यामध्ये प्रत्येक ठिकाणी तुळशी विवाह संपन्न झाले आणि तुळशी विवाह याबद्दल वेगवेगळे विचार मतप्रवाह आहेत, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. परंतु तुळशी विवाहानंतर आपण जी काही पारंपरिक अंगाने जी काही ग्रामसंस्कृती लोकसंस्कृती जी काही स्वीकारलेली आहे, तर कालमापनाच्या हिशोबाने किंवा ऋतुचक्राच्या हिशोबाने जे काही वर्षभराचा जो काही आपला कालावधी असतो, तर त्याच्यामध्ये आपले जे काही प्रासंगिक कार्यक्रम असतात किंवा जे काही ऋतुचक्रानुसार जे काही बदलत असतात, तर ते कार्यक्रम याच्यानुसार या परंपरेनुसार चालत असतात. आणि तुळशी विवाह झाले म्हणजे जी काही पारंपरिक सहजीवनाच्या अंगाने कुटुंब व्यवस्थेसाठी स्त्री पुरुषाच्या नात्याला एक अधिकृत मान्यता देणारा एक सोपस्कार म्हणजे ज्याला आपण विवाह म्हणतो किंवा लग्न म्हणतो, तर ती लग्न सराईच्या गतीला या तुळशी विवाहापासून गती मिळत असते. त्याच्यानंतर पुन्हा पौष महिन्यामध्ये 1 महिनाभर त्याला विराम असतो आणि उन्हाळ्यामध्ये मग तुमची आमची लग्न कार्य संपन्न होत असतात. मात्र अलीकडच्या काळामध्ये लग्न जुळत नाहीत ही एक सार्वत्रिक ओरड निर्माण झालेली आहे. आणि ही लग्न का जुळत नाहीत, कशामुळे जुळत नाहीत याबाबत मनन चिंतन किंवा त्याची कारण मीमांसा करायला कुणाकडेच वेळ नाही. फक्त आपण एक समाज म्हणून जगत असताना ज्या गोष्टीकडे बहुमत जात असेल तर त्या बहुमताला आपण कुठेतरी फॉलो करत असतो, अनुकरण करत असतो किंवा त्यातून काहीतरी वेगळे निर्माण केले जाणारे असे पायंडे निर्माण करत असतो. मग ते पायंडे चुकीचे आहेत बरोबर आहेत याबाबत आपण कधीच त्याचा शोधबोध घेत नाही. वरतून आपण एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करायलाही आपण कचरत नाही. कुठल्याही आज गावखेड्यामध्ये गेलं तर एक गंभीर समस्या आपल्याला दिसून येते की त्या गावखेड्यामध्ये 550 150 मुलं अशीच आपल्याला बिगर लग्नाची फिरताना दिसतात. मग बेरोजगारी प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे, काम नाही हाताला, आणि जी काही आपली पारंपरिक कामं होती तर त्याला कुठेतरी प्रतिष्ठा नसल्यामुळे किंवा त्यातून काहीच उत्पन्न मिळत नसल्यामुळे त्याच्याकडे आपण कुठेतरी दुर्लक्ष केलेलं आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला कोणीतरी येतं आणि नवीन नवीन प्रयोग सांगतं, त्या प्रयोगाचा आपण कुठेतरी करून बघण्याचा प्रयत्न करतो, मात्र त्याच्यातही फसतो. आणि मग अशा अवस्थेमध्ये कुठेतरी तुमच्या आमच्यामध्ये वैफल्य निर्माण होतं आणि मग या वैफल्याच्या भावनेमुळे आम्ही कुठेतरी प्रवाहपतीत होतो किंवा चुकीच्या मार्गाने कुठेतरी जात असतो. मग आज आमची तरुण पिढी ही मोठ्या प्रमाणामध्ये व्यसनाधीन बनत आहे. ही व्यसनाधीन बनत असताना मग याच कारणामुळं तुमच्या आमच्या मुलांची लग्न जुळत नाहीत, हे एक मुख्य कारण आहे. बऱ्याचदा आपण सोशल मीडियावरून माध्यमातून असं बघतो, वाचतो, पाहतो की मुलींच्या अपेक्षा वाढल्या, मुलींना पुण्यात नोकरीवाला पाहिजे, 2 BHK फ्लॅटवाला पाहिजे, असं पाहिजे. तर हे कुठंतरी एकतर्फी आहे असं आम्हाला वाटतं की सगळ्याच मुली अशा नसतात, त्या फार तर 5-10% त्या पद्धतीने विचार करणाऱ्या असतील. मात्र सुखासाठी माणसाला 2 BHK किंवा खूप मोठा पगार किंवा 7 मजली घर असं काही नसतं. पती पत्नीचं नातंच हे मुळात परस्परावरील प्रेम आणि विश्वास या 2 गोष्टीवर आधारलेलं असतं. आणि मग जिथे कुठे विश्वास आणि कायम असतो तिथे प्रेम हे आपोआप बहरत असतं. जिथे कुठे विश्वास संपतो तिथे आपोआप प्रेम नाहीसं होतं. कुठल्याही नात्याची गोष्ट तशीच असती. बरीच नाती ही अधीन असतात, पराधीन असतात, स्वाधीन असतात. मात्र एकमेकावर ज्यावेळेस आपण निरपेक्ष भावनेनं प्रेम करू लागतो तर त्यावेळेस आपोआपच ती नाती दृढपणानं समृद्ध होत जातात, यात शंका नसावी. आणि मग अशा स्थितीमध्ये लग्न जुळत नाही, तुळशी विवाह संपन्न झाले, तेव्हा या लग्न कार्याला गती देण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला ज्या काही पारंपरिक आपल्या ज्या काही प्रथा असतील, परंपरा असतील, तर त्या प्रथांना कुठेतरी जिवंत करण्याची वेळ आली असेल. मग याच्यामध्ये जो प्रामुख्याने जो काही घटक आहे तर तो आहे मध्यस्थ.
या मध्यस्थाला तुम्ही जिवंत केलं पाहिजे. कारण लग्न कार्यामध्ये आपण आता राजकारणाचे सत्कार करू करू या मध्यस्थाला कुठेतरी आपण बाजूला फेकलेला आहे. दुसरीकडे दुसरी जी काही आपली पारंपरिक आता पद्धती असेल, तर त्याच्यामध्ये सोयरे, धायरे, नाते, गोते आणि मग याच्या माध्यमातून आपले काहीतरी सोशल मीडियाचा आता आधुनिक तंत्रज्ञानाचा जर वापर करायचा झाला, तर आपल्याकडे मग WhatsApp सारखे ग्रुप आहेत, जे काही विश्वासपात्र प्लॅटफॉर्म म्हणून त्याच्याकडे पाहता येईल. तर अशा अनेक गोष्टी आहेत, की ह्या गोष्टींचं आपण अनुकरण केलं पाहिजे. काल परवा तुळशी विवाह जे संपन्न झाले, तर त्या तुळशी विवाहापासून आता या विवाह कार्याला गती मिळत असते आणि मग तुमच्या आमची लग्न कार्य पुन्हा एकदा नव्याने जुळून यावीत, अशी अपेक्षा